नमस्कार. नवरात्रीच्या तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर नवरात्री जवळ आलीत म्हणजेच उपवाससुद्धा आलेत आणि उपवासाला आपल्याला फक्त साबुदाणा खिचडीच आठवते आणि त्यानंतर दुसरा नंबर लागतो तो म्हणजे आपल्या साबुदाण्यांच्या वड्यांचा. आणि वडे बनवणं नाही जमत बऱ्याच जणांना, वडे तिळामध्ये फुटतात. तर आज आपण इथे सेम साबुदाण्यांच्या वड्यांचाच चवीचा थोडाफार साबुदाण्यांच्या वड्यासारखेच आपण साबुदाण्याचे फ्राईज बनवणार आहोत. तर हे फ्राईज बनवायला अतिशय सोपे आहेत आणि तेलामध्ये फुटतसुद्धा नाहीत. फक्त काही छोट्याशा गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे लक्ष ठेवायला लागतं आणि सोबतच उपवासाची चटणीसुद्धा आज आपण इथे बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा वाटीभर साबुदाणे घेतलेत. साबुदाणे स्वच्छ धुवून साबुदाणे भिजतील एवढंच त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि ह्याला आहे ना झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 तास भिजवायला ठेवून द्यायचं. त्यानंतर आता आधी आपण चटणी बनवून घेऊया. तर त्यासाठी थोडेसे भाजलेले शेंगदाणे घेतलेत, 1 अद्रकचा तुकडा, चिमूटभर जिरे, 1 हिरवी मिरची आणि दही नव्हतं म्हणून मी इथे ताकच घातलं आणि ह्याची प्लेन बारीक पातळ अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची मिक्सरला. आता तुम्हाला ह्याच्यावरती जर तडका घाला वाटत असेल तर थोडंसं तेलामध्ये जिरे तळून तडकासुद्धा घालू शकता. मी इथे नाही घातला कारण ही चटणी अशीच खूप छान लागते. वरतून फक्त चवीपुरतं मीठ टाकलं आणि मिक्स करून आपली चटणी तयार आहे. साबुदाणेसुद्धा छान भिजलेले आहेत आणि 2-3 तास आधी भिजून घेतले की त्यामध्ये जास्त पाणी राहत नाही. त्याच्यामुळे साबुदाणे आधी भिजून घ्यायचे म्हणजे ते असे ड्राय व्हायला पाहिजे, साबुदाणा मुरला पाहिजे पण तो ओलसर नको आपल्याला. त्यानंतर याच्यामध्ये मोठा चमचाभर आमचूर पावडर, हिरवी मिरची, चिमूटभर जिरे, 1 वाटीभर शेंगदाण्याचं कूट घातलं आणि 1 उकडलेला बटाटा. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आता हाताच्या तळव्यावरती तेल लावून घ्यायचं आणि हे जे भिजवलेलं साबुदाण्याचं मिश्रण होतं ह्याचे आहे ना छोटासा गोळा घेऊन आधी गोल करायचा, त्यानंतर त्याला चपटा करायचा आणि असा लांब असा शेप आपल्याला द्यायचा आहे. बस ह्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला काही राजगिऱ्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ वगैरे कुठलं एक्स्ट्राचं पीठ मिक्स करायची गरज नाही. हे असे साबुदाण्याचे फ्राईज आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा इथे सगळे असे लांब लांब आकाराचे बनवून आधीच ठेवून द्यायचे. त्यानंतर एकदाच आपल्याला तळायला घ्यायचे. तर तेल आपल्याला मीडियम गरम पाहिजे. ह्याच्यासाठी तेल आहे ना थोडं जास्त गरम असलेलं चांगलं. लो पॉवरवरती तुम्ही हे तळून नका. लो पॉवरवरती तळल्यात हे तेलामध्ये फुटू शकतात. त्यामुळे ना पॉवर असा मोठाच ठेवायचा आणि मीडियम पॉवरवरतीच हे तळायचे. त्यावरती बघा असं चमच्याने तेल उडवायचं आणि कढईला चिटकू नये म्हणून काय करायचं, एकदा कढईचे सांशीने पकडून सगळी कढई हलवायची म्हणजे हे जे साबुदाण्याचे फ्राईज आहे हे कढईच्या तळाला चिटकत नाही. त्यानंतर छान गोल्डन ब्राऊन रंगाचे होईस्तोवर सगळे तळून घ्यायचे. इथे बघू शकता तुम्ही सगळे फ्राईज मस्तच्या मस्त तळले आहेत. एकही फ्राईज असा फुटला नाही आहे किंवा काहीच नाही. पहिला फेर तळून झाला त्यानंतर मी इथे दुसरा फेर तेलामध्ये टाकला आणि बस आपले झटपट सोपेतले सोपे असे साबुदाण्याचे फ्राईज तयार आहे. तर ह्या नवरात्रीला एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही याचा क्रिस्प बघू शकता. ह्याच्या आवाजावरून कळेल तुम्हाला हे की किती क्रिस्पी झाले आहेत आणि वरून क्रिस्पी आणि आतून हे मऊ बनतात. अजिबात कडक वगैरे हे साबुदाण्याचे फ्राईज बनत नाही. तर ह्या नवरात्रीला एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट नक्की करा आणि शेअरसुद्धा करा.